हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 20 मेच्या पत्रकार परिषदेमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार, ठाकरेंवर आवश्यक ती कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश। आयोगाने विरोधकांच्या तक्रारींची दखल घेतली नाही, भाजपच्या तक्रारीवर लगेच कारवाईचे आदेश, राऊतांची टीका। तर कोण कोणावर कारवाई करणार उद्या स्पष्ट होईल, राऊतांचा इशारा। देशात पुन्हा मोदी सरकार की इंडिया आघाडी विजयी होणार, देशाचा खरा निकाल आता 15 तासांवर। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल, एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज, 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। अमरावतीत वेगळा निकाल लागल्यास गृहयुद्ध होणार, यशोमती ठाकूर यांचं विधान। तर गृहयुद्धाची भाषा करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, रवी राणांची मागणी। भारतात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विजयी होण्याची शक्यता, एक्झिट पोलच्या निकालानंतर चीनमधील ग्लोबल टाइम्सच्या मुखपक्षातील लेखातून अंदाज व्यक्त। राज्यातील दुष्काळाबाबत पवारांचं सीएम शिंदेंना पत्र, पाणी टंचाईमुळे बळीराजासह सर्वसामान्य त्रस्त, जनतेच्या हितासाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, शरद पवारांचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।